नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। मस्त पाऊस सुरू आहे आणि काहीतरी चटपटीत खावासं वाटतंय तर हे बटाटे भजे तुम्ही नक्की ट्राय करा। एकदम टेस्टी आणि एकदम खुसखुशीत हे बटाटा भजे तयार होतात। त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला ही रेसिपी नक्की कळेल। अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकदा जर हे भजे तुम्ही बनवले तर बाहेरचे कधीच खाणार नाही, कारण की हे भजे एकदम टेस्टी होतात। चला तर आता भजेचे रेसिपी बघू। इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे। लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचा आहे। आता तो व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी ॲड करून आपण ते बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथं अशा प्रकारे बेसन पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। बेसन पीठ पण मस्त भिजलेलं आहे। आता इथं कोथिंबीर बारीक कट करून घेणार आहे मी। कोथिंबीर पण कट करून झाली आहे। इथे मी 3 बटाटेचे साल काढून ते बटाटे 3 बारीक कट करून घेणार आहे। बारीक कट केले की लवकर शिजले जातात आतमधल्या फोडी। इथं कोथिंबीर बटाटे कट करून झालेले आहे। मी त्या बेसन पीठमध्ये कट केलेला बटाटो, कट केलेली कोथिंबीर ॲड केली आहे। आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। अशा प्रकारे हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं। इथे तेल पण गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता एक एक करून सर्व भजे सोडून घेऊ। इथे भजे पण मस्त तळत आलेले आहेत। आपण चमच्याने व्यवस्थित ते पलटी करून तळून घ्यायचे आहे। हे भजे आपल्याला एकसारखं 2 मिनिट पलटीत राहायचं आहे, कारण की सर्व बाजूनी व्यवस्थित भजे तळले जातात। इथे भजे पण मस्त तळत आलेले आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे भज्याचा। आणि आपल्याला हे भजे मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे। मस्त मीडियम गॅसवरती तळून घेतल्याने मस्त आतमधले बटाटे पण मस्त वाफळले जातात आणि भजे पण क्रिस्पी होतात। भजे आपले जवळपास तळत आलेले आहे, तरीही 2 मिनिट व्यवस्थित तळून घेऊ। भजे आपले एकदम मस्त तळलेले आहे आणि कलर पण एकदम छान आलेला आहे। अशा प्रकारे भजे मी सर्व तळून घेणार आहे। इथे मी मिरच्या पण तळून घेणार आहे। मिरची पण तळून झालेली आहे आणि आपली भजे रेसिपी बी तयार झालेली आहे। आणि एकदम कमी तेलामध्ये हे भजे तयार होतात आणि बिलकुल बी तेलकट होत नाहीत। किती मऊ आणि लुसलुशीत आतमधून भजे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे हे भजे रेसिपी एकदम सोपी आहे आणि खूप झटपट होते। एकदम कमी साहित्य पण लागते। अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद।